ऑडिओ जंगल. जय खानदेश मैत्रिणी स्वन मित्रास लाईफस्टाईल या आपल्या खानदेश ब्लॉग चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऑडिओ जंगल. आज 16 वर्षानंतर प्रमोशन मिळालेलं आहे. सहपरिवारांनी पायपिंग सेरेमनी पर्यटनासाठी चाललो आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या साहेबांचं फायनली प्रमोशन झालेलं आहे आणि आम्ही स्वतःची गाडी असूनच गाडी नाही घेऊन गेलो कारण की ट्रॅफिक भरपूर होती आणि ट्रॅफिकमुळे गाडीने जाणं हे पॉसिबल झालं नसतं. ऑटोने निघालं. क्या बोला था बोला. सोबत त्यांची फॅमिली, छोटा पालक पण आलेले आहेत. त्यांचं छोटे चिरंजीव. फार सुंदर असा पदोन्नतीचा क्षण आहे. काही समोर बघा. माननीयांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे 16 वर्षामा 0 अपसेट 0 सिक लिव्ह. हो, 2 प्रमोशन आहे. 3रं प्रमोशन आहे. खरं आम्ही हॉटेल शोधतोय की पार्टी करायची आहे. आम्ही कधी पार्टी केली नाही बाहेर. करायची आम्हाला हॉटेल शोधतोय चांगल्या मध्ये. काय काय हाँ मना के लाओ. कसं आले. मेरा मन नाही काय ते दिरा ना पडत आहे. दिरा ना थोडंफार काय नाही ते आपण फक्त खेकडा मसाला खाणार लोक. मी एकच पीस घात काय हो कसं पार्टी 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 कसं नाही आज. कैलास मोरे यांची पदोन्नती झाली त्यामुळे पार्टी आहे. तसेच पार्टी आपण पार्टी करू शकतो. स्पॉन्सर बाय त्याने आजच पगार राहिले. त्याने आज पगार राहिले मग त्यांनी सांगा तुम्ही पार्टी ड्रेस मध्ये कर जेवण नको म्हणा. मी लई जास्त मध्ये हॉटेल मग तो लई आधी आता बिल वर आहे आम्ही का होईल निघा तुम्ही भांडायचा सिरियस. सिद्धांत कितला भारी म्हणत असेल. मटन चिकन टिक्का सगळे कोण कैलास मोरे कितला आमच्या साहेबांचं प्रमोशन झालंय त्याबद्दल नाव फोन लावला. मी माझ्या मिस्टरांना पार्टी देते. तुम्ही मला देताय की मी तुम्हाला. तुम्ही मला दिलं. तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन झालंय तुम्ही द्या ना. माझ्या बायकोचं प्रमोशन झालं तेव्हा मी देईन. पेमेंट पूर्ण माझ्याकडे झालं पाहिजे. हो 100%. जय खानदेश मैत्रिणी स्वन. तर देखच होईल तुम्ही आता व्हिडिओ मग सुरुवातले. तर आज आमना साहेबनं म्हणजे मन मिस्टरनं ना प्रमोशन होतं आणि ते प्रमोशन आमण्याकरता भरपूर मोठी गोष्ट होती आणि त्यानंतरच आम्ही छोटंसं असं सेलिब्रेशन करत आणि ते पण पहिल्यांदा कुठे हॉटेलमध्ये घेत. म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये कवा जातच त्यासोबत आम्ही गावले जाऊन टाईमला रस्त्यामध्ये हॉटेल वगैरे लागले ना तेव्हाच आम्ही फक्त हॉटेलमध्ये जातो. त्यानंतर आम्ही कधी जसं म्हणजे फिरामध्ये जाऊन बाहेर कुठे हॉटेलला जेवायला वगैरे जायला असं कधीच नाही. घरमा काही आणा नॉनव्हेज आणा काही आणा मटन असं काही आणा बनवा खा पण मग हॉटेलमध्ये जावा नाही असं आमनं साहेबनं रूल आहे. पण त्या दिवस स्वतःहून त्या म्हणतात की प्रमोशन पार्टी देस म्हणे. त्या बोलणार. त्यानंतर पण भाऊ पण बोलला की मी मनकडून देस म्हणे प्रमोशननी पार्टी. मग आम्ही जायला होतो हॉटेलमध्ये जेवायला आणि मग जेवण वगैरे करीच आणि ऊन आते
तर आता मी म्हटलं थोडासा व्हिडिओ काढच, कारण की ना पोलीस फॅमिलीनं करताना ही गोष्ट भरपूर मोठी राहते. कारण की म्हणजे ज्या मिडल क्लास म्हणजे गरीब घरना पोरं राहतच ना, त्या भरपूर गरिबीमाई कष्ट वगैरे करीसन त्या भरती व्हायला राहत असतं. त्यांना मग तसं मायबापासनं हा सगळ्यात मोठा वाटारास शिक्षणले सपोर्ट करा मग, किंवा त्यासना पण गैरा स्वतःना गैरा मोठा वाटारास. कारण की त्या आहेत ना भरपूर स्ट्रगल करीसन आणि म्हणजे ते काय प्रायव्हेट स्कूल राहत नाही की भरपूर अशी फी भरीसन किंवा भरपूर असं ऐकरीसन शाळामा टाकलेलाच वगैरे असं नॉर्मल आमली पण लाईफ म्हणजे सगळ्याचं लाईफ तेच राहत की पोरं जसं जसं समजायला लागतं असं स्वतःनं काही करणे असं. कारण की भरपूर गरिबीमध्ये दिवस काढानंतर ना असं वाटायला लागतं की आपले स्वतःसाठी काहीतरी करणे, आपल्या फॅमिलीला चांगला दिवस देण्याकरता काहीतरी करणे असं जर वाटायला लागत असेल तर परत स्वतःहूनच स्ट्रगल करायला सुरुवात करतात. आणि त्यानंतर त्या कॉन्स्टेबल या पदवर भरती होतच. आणि कॉन्स्टेबल पदवर भरती वाढनंतर तर भरपूर असं स्वप्न राहस की PSI बनणे, अजून मोठ्या पोस्टिंगवर जाणं असं भरपूर स्वप्न राहस. पण त्याच स्वप्न म्हणजे कसं घरनं परिस्थितीनुसार चालणं पडस. कारण की त्यातलं एक नाही तर 2-2 फॅमिली देखणं पडतंच. म्हणजे पहिले विचार येतच लोक मग, कारण की त्यासने परिस्थिती गावले काहीच राहत नाही, त्या शून्यामधून निर्माण व्हायला राहतच. म्हणजे त्याच्यावर गावने सुधारू का जिथे जटे लग्न होईना आपलं पोरं सर्व व्हायला ते त्यांना देखू असं त्यासले भरपूर राहिलं असं. आणि त्यासोबत त्याचं राहणाऱ्या पार्टनर राहत असं. म्हणजे पोलीस साथी म्हणा मैत्रिणी पण म्हणा व्हिडिओ देखतीनच. आणि अजून पोलीसला वाईट्स कोणी असतील ना तर त्या पण देखील रिलेट करतीनच की म्हणजे त्या पण भरपूर सपोर्ट करतात की तिकडे गावले पण देखणं राहस, इकडे पण देखणं राहस, त्याचबरोबर पोरं शाळानं वगैरे पण देखणं राहस. भरपूर असं ना म्हणजे सॅक्रिफाईस करणं पडस पोलीस वाईफले सुद्धा. असं नाही की त्या भरपूर मजा मारतीच असं. तर ते करत राहतात. आणि त्याचबरोबर मग कधी कधी अभ्यासकडे दुर्लक्ष व्हायचास, जास्त म्हणजे कामकडे लक्ष देणं पडस. काम पण म्हणजे पोलीस लोक कसं लाईफ साधी राहत नाही, भरपूर काम वगैरे पण त्याचं देखणं पडस. आणि मग ते तेवढं प्रमोशनपर्यंत जाता येत नाही. पण हाय जे कॉन्स्टेबल टू हेड कॉन्स्टेबल म्हणजे हवालदार पदवर पण प्रमोशन होणं ना भरपूर मोठी गोष्ट असं. तेच प्रमोशन आज होतं. त्याचं मी पहिल्यांदा एवढं खुश दे का म्हणजे आता इथलं वर्ष आहे का आम्हाला लग्नाले 13 वर्ष लग्नाले वैग्यात. आणि त्याचं भरती व्हायला आता 16 वर्ष कंप्लीट होई घ्यात, 17 वर्ष चालू आहे ना. तर मी त्यातलं म्हणजे लहानपणपासून देखील पण पहिल्यांदा मी त्यातलं एवढं खुश दे का की त्या त्यांचे प्रमोशन टाईमली खुश होतात ना ते. तर खूप भारी वाटलं तेच ना ते देखीसनी. तर तेच तुम्हाला पण जर म्हणजे फॅमिली म्हणजे मिस्टर जर पोलीस मा असतील आणि त्याचं प्रमोशन वगैरे असेल तर तुम्हाला माहिती तो पिरियड किती छान राहत. म्हणजे त्याचे पण स्वतः म्हणजे एकदम छान असं वाटणं त्यासले पण त्या भरपूर आनंदी होतात. आणि त्यासनं आनंदमच आपला आनंद आपण होऊ देखत राहतच नेहमी. पोलीस वाईफ बरं आपण पोलीस वाईफ भरपूर असं सॅक्रिफाईस करेलाच भरपूर साऱ्या गोष्टी तर रास. आणि जर अजून म्हणजे पोलीस असतील पण अजून कॉन्स्टेबल ह्या पदवर असतील आणि जर तसं पण प्रमोशन व्हावं बाकी होईल ना तर छान असं मस्त तसं सोबत येणार मेकअप वगैरे करीस आणि छान नटी समजा ह्याच्यात मस्त वाटस. म्हणजे तो क्षण आपलं करताना एक साईड ते सिनियर त्यासनं सिनियर इकडून फितलाय राहतात, इकडून मी लाईन तुला खूप भारी वाट राहतं. पहिल्यांदा असं क्षण होणं लाईफમાં की तसं ड्युटी वगैरे असं असं काही तसं सोबत तसं सत्कार वगैरे करतो ना असं. आणि तर भरपूर अशा ना सगळ्या जरा फॅमिलीवाला मस्त असं यायला जातं एकदम छान असं. पण माले नाही जाता वगैरे जास्त असं तयारी वगैरे मेकअप वगैरे कधीच नाही. कारण की माले ना एक दिवस पहिलेच म्हणजे आज आणि मी तसले पहिल्यापासून काय सांगेल तुला की देखा आपण कितलं पण त्याच्यासोबत राहणं, कितलं पण सॅक्रिफाईस करा काही करा तरी त्याच्यासोबत आहे ना. म्हणजे कोणी का असे ना मन मिस्टर असो कोणी बाकी ना असो म्हणा भाऊ असो तर सगळं असं सोबत ना म्हणजे जास्त वाटा हा तसा मायबापच राहस. कारण की त्यासले लहानपणी म्हणजे चटणी मिरची खाईस आणि स्ट्रगल करीस आणि मोठं करेल रस. आणि त्याचं नोकरी लागानंतर सर्वात मोठा वाटा मायबापाचा रास. तर तसाच होता. तर मी असलं पहिल्यापासून सांगलं होतं म्हणजे मला नवऱ्याला सांगितलं तुम्ही पहिल्यापासूनच की जर तुम्ही ते तुम्हाला जर प्रमोशन काय ते असे नसेल काय पायपिंग सेरेमनी म्हणी राहतात त्या तर ते असे ना तो म्हणजे मामान तसले म्हणजे पण सासरान तसले बोलावशात गावावरून. तर आम्हाला तसं ठरवलं होतं. पण आम्हाला एक दिवस पहिलेच म्हणजे मला तसे रात्री 9:30 वाजता सांगा की म्हणे प्रमोशन म्हणावं न म्हणे तर काल दी आपले सकाळी जावा नसे म्हणे येले पायपिंग सेरेमनीला जावा मन सोबत यायचं म्हणे तिकडे म्हणे तिकडे प्रमोशन होणार तिकडे. तर मला वाटलं की असंच सहज मस्करी करणं असेल 2-3 दिवस बाकी असेल. कारण की तसं मी ती वर्दी शिवायला टाकली होती ती पावती देखील होती. त्यांना लिहिलेलं होतं की 5 ऑगस्टला वर्दी भेटणार आहे.
5 ऑगस्टला वर्दी भेटणार आहे. मग म्हटलं की अजून बाकी असून दिवस असं मस्करी करणार असते. पण त्यामुळे नाही म्हणते असे 9:45 वाजता परत सांगा मला की नाही सिरियसली आहे म्हणे, सिरियसली आपलं सकाळी जाण्यात तयारी राहायचं म्हणे, छान पैठणी वगैरे वेअर करतो म्हणे. पण काहीच तयारी होते नाही, कारण की मला आता 1 महिना पहिले ऑपरेशन व्हायले ना, तर मी म्हणजे तेव्हापासून कुठे बाहेर गहू पण नाही, काही नाही. मग हातमा बांगड्या होतात नाही, टिकल्या होतात नाही माझ्याकडे, काहीच तयारी वगैरे काहीच होते नाही. आणि साडीनं सिलेक्शन वगैरे पण करेल नव्हतं, परस कपडा वगैरे पण असं व्यवस्थित नियोजन वगैरे करेल नव्हतं. आणि अचानक सांगामुळे ना मग, आणि मला विरू आहे ना म्हणजे पण लहान पोरगा, तो पण लहान भाऊनं घर जायला होता, इकडे घर नव्हता, तिकडे जायला होता तो 2-3 दिवसपासून. मग आता जर सकाळी जर जाणं शे म्हणजे सकाळी 9 वाजता जाणं शे, तर रात्री 10 म्हणजे रात्र 10 वाजेपर्यंत पोरगा आमच्यासोबत नव्हता. तो मी रात्री 10 वाजता तिकडे गहू आणि बाजारमा पण गहू बाजारमध्ये आणि परत आमनं साहेबनं पहिले वर्दी भिजत घाली, कारण की वॉश करेल नव्हती. आणि नवीन वर्दी ती शिवायला टाकली, ती दुकानमच होती, आणलेली नाही होती. मग ते भिजायला टाकी. आणि मग मी गहू तेल लेवाले. मग तेव्हा जातानाच पहिले मग मी आयब्रो करली ना सगळ्यात पहिले तर, कारण की भरपूर 1-2 महिना मी आयब्रो वगैरे काहीच करेल नव्हतं. पार्लरमध्ये जायला तर कुठेच बाहेर जावं नव्हतं, म्हणजे मी ऊनमध्ये जायला नव्हतं कुठे बाहेर. तर आयब्रो वगैरे करली ना, त्यानंतर बांगड्याली ना, टिकलीच डब्बीली नाही. आणि मग त्यानंतर विरुलेली ना, परत तिकडूनच मन मम्मी त्यासनी आमले तिन्ही मायले कसले जेवण दिदी ना, आणि आमला साहेबला डब्बा बांधली ती ना. मग आम्ही तिकडून उन्हून आणि रातले आता पण 2 वाजले ते का, मी रात्री 2 वाजता व्हिडिओ काढणार नव्हतं. 2 वाजता मी रात्री हीच आणि वर्दी वॉश करी, ती सुकाडायला टाकी. आणि मग त्या आणि बटन सुटी जायला होता, 2 पॅन्टना बटन सुटी होतात, बटन लावून होतात. मग ते सुकाडायला टाकी. मग सकाळी परत 6 वाजता उठणं, 6 वाजता उठी सनी वर्दीले बटन वगैरे लाया, ते प्रेस करी, पोरसचा कपडा वगैरे पण व्यवस्थित करत. आणि मग मनी साडीची हातमाची भेटली ना, ती साडी घेशीली नाही. आणि मग गहू तिकडं सगळा एकदम मस्त छान छान साड्या. आणि आपल्या साहेबांकडे देखील राहणार, तू ना एवढ्या साड्या राहायचं नाही, एवढ्या सारख्या सारख्या साड्या लेस. आणि आता का बस साडी चांगली नेशी नाही, पण म्हटलं जाऊ द्या, वेळेवर असं अचानक माहिती पडलं तर काही नियोजन होत नाही. तर तसंच काही नियोजन होणार नाही. पण खूप छान ते साडी वगैरे जाऊ द्या. पण आमच्या साहेबने वरतीवर ते लागण्यानं तो ते काय फितमध्ये आणतात त्या, तर ते लागण्यानं तो वगैरे भारी वाटणं. तर आज हा दिवस खूप आम्ही करता चांगला होता, म्हणजे छान असा दिवस होता. तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया, मस्त अशा चांगलं असं काहीतरी आपलं. आता ब्लॉगही म्हटल्यावर तर डेलीनं जे काही असतं ते शेअर करणंच पडस. तर असं होतं आम्हाला साहेब प्रमोशनला दिवस, आम्ही छोटीशी पार्टी करी. आणि त्यानंतर पण अजून देखूया आता पुढे अजून काय आम्हाला साहेबनं नियोजन शेकाने कुठे सांगेल तसे प्रॉमिस केलेले. कारण की त्या पहिलेपासून कसं म्हणत ना, त्याने भरपूर म्हणजे नोकरी लागल्यानंतर ना भरपूर स्ट्रगल करायला, म्हणजे त्याने पहिले गावनी परिस्थिती सुधारणं. मी एकदा सविस्तर सांगतो समली या गोष्टी, पण गावनी परिस्थिती सुधारणं प्रयत्न करा. त्यानंतर परत इकडनं पण देखणं. मग त्यामध्ये 14 वर्ष जसं रामले वनवास रास म्हणे, तसं मी काहीच करणार नाही म्हणे. 14 वर्ष तर खरंच करत नाही, कधी स्वतःहून स्वतःला कपडा लिहायला गयात नाही, कधी फिरायला गयात नाही, कधी काय ना कसा ना काही सेलिब्रेशन करणं आणि काहीच नाही. असं म्हणजे नाही म्हणा 14 वर्ष बाकी, 14 वर्ष नोकरीला 14 वर्ष होती ना, त्यानंतर कसं मग 14 वर्ष होय ना, 14 वर्षानंतर मग परत अजून तेच चालायला लागे की पोराचं शिक्षण आहे, काही अडचणी सगळं असं चालायला लागे. मग ते जवळ तसले 16 वर्ष आता कंप्लीट होणार तर नोकरीला. आणि प्रमोशन पार्टी देवानं तर त्या स्वतःहून म्हणतात की मला आज तुला पार्टी देवा नाही म्हणे. मला आज म्हणजे भरपूर वर्षानंतर मी स्वतःहून काहीतरी करायला निर्णय लिहिणं. म्हटलं छान आहे, असंच तुम्हाला खुशीमाचा आम्ही पण सहभागी येतच म्हणून गौत. मग त्या म्हणे तुला आता पूर्ण महिना आम्ही कुठेतरी फिरायला येत असतो, देखूया खरंच तुला जातच का नाही जातच. चला तर ब्लॉग देखा, त्याबद्दल मनपासून धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करजात, कमेंट करजात. आणि तुम्ही पण पोलीस फॅमिलीमधून शेत का नाही तर तसंच कमेंट करीसून सांगजात. आणि असाच आपण व्हिडिओ रोज ना ते काढत राहू, म्हणजे ना आपल्या व्हिडिओमध्ये तुमले डेली रुटीन परत मला मशीननं शिवणकाम करत मी, ते शिवणकाम छान छान अशा आपल्या खानदेशी पद्धतीने डिश असं सगळं देखायला भेटणे. त्यानंकरता चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय. रात्री 2:15 वाजले रात्री मी व्हिडिओ काढून, कारण की मला तेवढं एक्साइटमेंट होतं की आज काहीतरी होतं स्पेशल म्हणून व्हिडिओ काढीसन टाकूया. आणि आज मला खास करी संनामना आहो नाही सांगा की आज व्हिडिओ टाक म्हटलं नाही, वर्दीवर नाही व्हिडिओ टाकायला चालत नाही. तर त्या म्हणे टाक, चांगला दिवस आहे ना, चांगला आज न करता चांगला दिवस आहे म्हणा करता, तर टाक म्हणे व्हिडिओ तसंच सांगेल. तर चला तर बाय बाय.